नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथं रात्रीची खिचडी शिल्लक राहिलेली आहे। तर आता मी याला थोडंसं असं चमच्यानं मोकळं करणार आहे आणि डबल फोडणी देऊन एकदम चवदार आणि टेस्टी बनवून घेणार आहे। तर कसे बनवायचे ते तुम्हाला रेसिपी ह्याची दाखवणार आहे। आता इथे मी चमच्याने एकदम मोकळी अशी करून घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा। कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। आता इथं कांदा पण कट करून झालेला आहे आणि एक मिरची घेणार आहे मी। तुम्ही मिरचीच्या ऐवजी काळं तिखट टाकलं तर एकदम छान चवदार अशी खिचडी लागते, पण मी थोडीशी हिरवी मिरची टाकणार आहे। आता गॅसवर कढई ठेवली, एक चमचा तेल टाकायचे याच्यामध्ये आणि थोडेसे जिरे मोहरी टाकून घ्यायचे। आता जिरे मोहरी तडतडल्यास त्याच्यामध्ये लगेच हिरवी मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा। आवडत असतील शेंगदाणे पण टाकू शकता तुम्ही, पण मी खिचडीमध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत त्याच्यामुळे मी काही टाकणार नाही आणि मुलं बाजूला काढून ठेवतात शेंगदाणे त्यामुळे। आणि चवीनुसार मीठ टाकायचे, चिमूटभर हळद टाकायची। आता ही खिचडी याच्यामध्ये टाकून परतून घ्यायची, तर एकदम चवदार आणि टेस्टी लागते आणि फेकून देण्याऐवजी तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा। आता याला गरम होईपर्यंत परतून घ्यायचे। आता इथं तयार झालेली आहे। मी थोडंसं धने जिरे पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे, व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून। बघू शकता एकदम छान अशी खिचडी तयार झालेली आहे। आता याच्यात थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। आता इथे खिचडी तयार झालेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची। तर इथे खिचडी तयार झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।